नमस्कार। आज मी तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे ज्यामुळे आपल्या घरातील उंदीर स्वतःच आपल्या घरातून पळून जातील आणि परत कधीच वापस येणार नाहीत। कारण की घरामध्ये जर उंदीर असतील तर आपण त्यांना औषध टाकतो आणि मारतो, पण उंदीर इकडे तिकडे कोपऱ्यामध्ये जाऊन मरतात, घाण वास सुटतो आणि त्यानंतर आपल्या लक्षात येतं की ते उंदीर मेलेला आहे। परत साफसफाई करा, काम वाढतं, रोगराई देखील पसरू शकते। पण एवढं सगळं करत बसण्यापेक्षा असा एक उपाय करा ज्यामुळे आपल्या घरातील उंदीर आपोआप पळून जातील, आपल्या घरात परत येण्याचा विचार देखील करणार नाहीत। कारण की पिंजरा घेतला, पिंजऱ्यामध्ये उंदीर अडकतात, परत ते उंदीर अडकलेले कुठे नेऊन टाका हा भरपूर मोठा प्रश्न आपल्या समोर असतो। तर असं होऊ नये यासाठी हा घरगुती उपाय करा। व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आहे, शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपल्याला घ्यायचं आहे रिकामं झालेलं तेलाचं पाकिट। जर तुमच्याकडे हे पाकिट नसेल तर तुम्ही एखादी प्लास्टिकची कोणतीही पिशवी वापरली तरी चालेल, पण असेल तर नक्की ही वापरा। आणि इथे आपण दोन उपाय पाहणार आहोत। तुम्हाला दोन्ही उपायापैकी जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही घरातून उंदीर घालवू शकता। दोन्ही उपाय खूपच परिणामकारक आहेत आणि वेगवेगळे आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा। आणि त्यानंतर या वाटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा बेसन पीठ। इथे आपल्याला बेसन पीठच घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ किंवा मैदा अजिबात वापरायचा नाही। आणि एक मोठा चमचा मी चांगला घेतलेला आहे, कारण की बेसन पिठामध्ये तुम्ही पाहिलं असेल एक खूप छान असा वास असतो, जो की अगदी लांबूनच आपल्याला हा वास येतो। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत 1 बिस्किट, कारण की आजकाल उंदीर एवढे हुशार झालेले आहेत की आपण त्यांना जर असं काही खाण्यासाठी ठेवलं तर ते अजिबात खाणार नाहीत, पण त्यामध्ये जर बिस्किट किंवा एखादा गोड पदार्थ आपण टाकला तर नक्कीच याकडे ते आकर्षित होतील। यामुळे यामध्ये मी बिस्किट टाकलेला आहे। एखादं खराब मऊ पडलेलं बिस्किट देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा गूळ किंवा साखर टाकली तरी चालेल। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 ते अर्धा चमचापर्यंत अर्ध मीठ। इथे तुम्ही मीठ कमी जास्त जरी टाकलं तरी चालेल, पण इथे मी भरपूर असा एक मोठा चमचा मीठ घेतलेला आहे, ते पण आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। कोणताही उपाय करत असताना घरातील स्वच्छतेची नक्की काळजी घ्या, कारण की घर जर स्वच्छ नसेल तर घरामध्ये असे अनावश्यक जीवजंतू होतच राहणार। त्यामुळे स्वच्छता ठेवा, त्यासोबतच आडगळीचे काही घरातील ठिकाणं असतील ते देखील स्वच्छ करा, कारण की त्या ठिकाणी उंदीर जे आहेत त्यांची पिल्ले देतात। तर ते ठिकाणं देखील आपल्याला स्वच्छ करून सर्व बाहेर काढायचं आहे, जेणेकरून परत त्यांची संख्या आपल्या घरामध्ये वाढणार नाही। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सिमेंट, आणि सिमेंट आपल्याला जास्त लागणार नाही, अगदी अर्धा ते 1 चमचा फक्त यामध्ये टाकायचा आहे। किंवा तुम्ही इथे जसं वॉलपुट्टी किंवा व्हाईट सिमेंट जरी टाकलं तरी चालेल, किंवा जसं प्लास्टर ऑफ पॅरिस खूप लवकर घट्ट होतं ते जरी टाकलं तरी चालेल। म्हणजे या 4-5 वस्तूपैकी तुमच्याकडे जी वस्तू असेल ती तुम्ही यामध्ये टाकू शकता। आणि आपला जो दुसरा उपाय आहे त्यामध्ये मी काही घरातीलच वस्तू वापरलेल्या आहेत, त्यामुळे जर तुमच्याकडे व्हाईट सिमेंट कुठे भेटत नसेल किंवा नसेलच सध्या तर तुम्ही हा दुसरा जो उपाय मी सांगणार आहे तो देखील तुम्ही करू शकता। पण हा जो उपाय आहे हा देखील खूप जास्त परिणामकारक आहे। थोडंसं व्हाईट सिमेंट तुम्ही यामध्ये मिक्स करायचं आहे, आणि हे मिक्स केल्यामुळे आपल्या घरातील उंदीर कसे जाणार आहेत ते सर्व आपण पाहणार आहोत। कारण की यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही, हे आपण असं कोरडंच ठेवणार आहोत। अगदी हे कोरडं पीठच आपण उंदरांसाठी ठेवायचं आहे। आणि ते का आणि हे कसं काम करतं ते पाहण्या अगोदर आपण आपला दुसरा उपाय पाहूयात। आणि हे दोन्ही उपाय झाल्यानंतर आपण हे कुठे कसे वापरायचे ते देखील पाहणार आहोत। तर इथे मी दुसरी वाटी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा गव्हाचं पीठ, किंवा इथे तुम्ही बेसन पीठ, मैदा असं काही वापरलं तरी चालेल। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स केलेला आहे। यामध्ये आपल्याला टाकायचे आहे लाल मिरची पावडर। इथे तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक करून यामध्ये टाकू शकता, पण आपल्याला यामध्ये तिखट मिरची टाकायची आहे। साधारण 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर आपण याला मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि त्यानंतर याला आपण असं थोडं मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत काळे मिरे। काळ्या मिऱ्याचं इथे मी पावडर केलेलं आहे आणि ते मी यामध्ये टाकत आहे। हे माझ्याकडे पावडर अगोदरच केलेलं होतं, तुमच्याकडे जर फक्त काळे मिरे असतील तर तुम्ही याला थोडंसं बारीक करून यामध्ये टाकू शकता। अगदी खूप जास्त बारीक पावडर करायची गरज नाही,
पण 5-6 काळे मिरे घ्या आणि त्याचं पावडर नक्की यामध्ये टाका, म्हणजे भरपूर आपल्याला यामध्ये काळे मिऱ्याचं पावडर टाकायचं आहे। आणि काळे मिरे तुम्ही जेव्हा बारीक कराल तुमच्या लक्षात येईल त्याचा जो सुगंध आहे खूप जास्त तीव्र असतो आणि खूप वेळासाठी तो टिकून देखील राहतो। पण तुम्ही हे पण लक्षात घेतलं आहे का कधी की आपण जर काळे मिरे खूप जास्त एकदाच खाल्ले तर आपल्याला किती जास्त त्रास होतो आणि हाच त्रास उंदरांना देखील होणार आहे आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या घरातून उंदीर पळून जाणार आहेत। आणि ते कसं ते पुढे पाहूया। त्या अगोदर मी यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी आणि पाणी टाकून आपण याला असं मिक्स करणार आहोत। वाटलंच तर तुम्ही याला घट्ट करून याचे छोटे गोळे करू शकता किंवा पातळ करून याची पेस्ट जरी बनवली तरी काहीच हरकत नाही। मी याला असं मध्यम ठेवलेलं आहे। त्यानंतर पहा आता हे दोन्ही उपाय बनून तयार आहेत आणि दोन्ही उपाय कसे काम करतात, का ह्याचा आपल्याला फायदा होतो आणि घरातून उंदीर कसे निघून जातात हे आपण पाहूयात। आता ही पेस्ट आपण तयार केलेली आहे, याला थोडंसं बाजूला करून सुरुवातीला जे आपण पावडर तयार केलेलं आहे त्याला कसं वापरायचं आणि हे कसं काम करतं ते पाहणार आहोत। इथे मी हे तेलाचं पाकिट असं कट करून घेत आहे। छोटे छोटे आपल्याला थोडे बारीक असे पार्ट याचे हवे आहेत। तुमच्याकडे जर तेलाचं पाकिट नसेल तर दुसरा एखादा प्लास्टिकचा तुकडा जरी वापरला तरी काहीच हरकत नाही। आणि यावरती आपण असं थोडंसं जे पेस्ट केलेलं आहे ते टाकणार आहोत समान प्रमाणामध्ये, जेणेकरून याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवता येईल। खूप जास्त उंदीर असतील तर जास्त बनवा। आणि त्यानंतर हे जे पावडर आहे हे आपण एकाच ठिकाणी असं भरपूर या तेलाच्या पाकिटावर ठेवणार आहोत आणि यामध्ये जे आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्यामुळे उंदीर याला 100% खाणार आहेत। आणि यामध्ये जे आपण व्हाईट सिमेंट म्हणा, वॉल पुट्टी किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस वापरलेला आहे, नक्कीच यामध्ये खायच्या प्यायच्या वस्तू टाकल्यामुळे उंदीर याला 100% खाणार आहेत। आणि जसं उंदरांनी हे खाल्लं आणि त्यानंतर ते कुठे जर पाणी प्यायले तर ते पाणी पिल्यानंतर यामधील जे वॉल पुट्टी आहे, सिमेंट आहे, हे कडक होईल त्यांच्या पोटामध्ये आणि त्यांना खूप जास्त त्रास होईल। नक्कीच ते आपल्या घरामध्ये तर मरणार नाहीत किंवा बाहेर जाऊनही मरतील का नाही सांगता येत नाही, पण हा जो त्यांना त्रास होईल त्यामुळे त्यांना असं जाणवेल की आपल्या घरामध्ये कुठेतरी धोका आहे आणि ते आपल्या घरातून पळून जातील। आणि हे आपल्याला एकाच ठिकाणी घरातील अशा जागी ठेवायचं आहे ज्या ठिकाणी सतत उंदीर ये-जा करतात। सिमेंट, वॉलपुट्टी, प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्याच्या संपर्कात आलं की ते घट्ट होतं। नक्कीच तुम्हाला पण हा अनुभव असेलच। तर यामुळे आपला भरपूर फायदा होणार आहे उंदीर घालवण्यासाठी। आजच हा उपाय करा, 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल। आणि त्यानंतर यावरती आपण ही पेस्ट अशी थोडी थोडी करत ठेवायची आहे आणि ही पेस्ट आपण केल्यानंतर घरातील कानाकोपऱ्यामध्ये ठेवायची आहे, जेणेकरून उंदीर याला खातील। आणि यामध्ये टाकलेल्या वस्तूमुळे देखील उंदरांना त्रासच होणार आहे आणि त्यांना आपल्या घरामध्ये धोका जाणवेल, खतरा वाटेल आणि ते आपल्या घरातून पळून जातील। खूप सोपे असे उपाय आहेत। तुमच्या घरातील खूप मोठी समस्या यामुळे जाऊ शकते। आजच करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। मनापासून धन्यवाद।